हॅलो हॅलो बोल ना. कुठे आहेस? बोल ना, आहे तर गावातच आहे. काय नाही, ते मम्मीने घरी बोलवलं होतं. कशाला? ये की घरी, मग सांगते. काय मध्येच काय विषय? मध्येच बोल. अरे तू ये रे, मग सांगते. बरं ठीक आहे, मग मी येतो. हां. काय प्रेम, कसं आहे? बरं आहेस का? हां बरं का. पहिल्यासारखाच आहेस बाबा तू. एका शब्दावर येतोच बघ, कधी बोलवल्यावर येतोच बघ. बरं याच्यासाठी तुला बोलवलं होतं मी. आमची म्हातारी सासूबाई आजारी असते ना, तिला जरा उद्या दवाखान्यात न्यायचं होतं बघ. तर तुला येळ असेल तर येशील काय उद्या तू? बरं बरं येतो की. किती वाजता जायचं आहे? उद्या सकाळी जाऊ की. हां, बरं. पैशाची काही काळजी करू नको बघ. तुझं काही पैसे असेल तर देऊन टाकतो, त्याचं काही टेन्शन घेऊ नकोस तू. पैशाचं काय बघू पुढच्या पुढे. चला चालतं. येऊ का मग? बरं नक्की आहे बरं. हां हां ये. हां. म्हातारीच्या अंगावर वारा गेल्यापासून सगळं आम्हाला करावं लागतं. सारखं दवाखान्यात जावं लागतं, सारखं दवाखान्यात जावं लागतं. होय की, आपल्यालाच करावं लागेल. दुसरं कोण आहे घरातल्या माणसाचं? आपल्यालाच करावं लागेल. बरोबर, आपला माणूस आहे म्हणल्यावर करावंच लागतं बाबा. ते कोणते डॉक्टर येत नाहीच ना? होय होय, खोडदे डॉक्टरकडेच न्यायचं. आणि ऐक ना, आणि त्या चौकामध्ये थांबव जरा. बरं बरं थांब बरं. थांब 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 प्रेम, थांब इथं. बरं बरं. मी बँकेतून पैसे काढून आणते. तुम्ही व्हा पुढं. हा, तुम्ही व्हा दवाखान्यात. ते पैसे काढून घेऊन येते बँकेतून. हा निघा. हा हा. बोलणंच टाकलंय का माझ्याशी? काय बोलायचं? कशी आहेस, काय आहेस, एवढं तरी विचारशील वाटतं. तू तर तोंडच फिरून जायला लागलाय. चांगलीच आहे. वरून चांगली दिसते रे, पण आतून मन आजारी आहे. मी तुला बोलल्याशिवाय कसं कळणार? माणसाची मने कळाली असते ना, देऊ नसतो का मी? मन कळायला देव बनावं लागत नाही. समोरच्या माणसासोबत बोललं तरी मन कळतं. महिना झाला रे मी आली आहे. समोर आली की तुम्हाला टाकूनच चाललाय. तुझ्यासाठी आली आहे रे. माझ्यासाठी? माझ्यासाठी कशाला? कशाला? विसरलास का सगळं? विसरायला हात उतरते? तुझ्या वागण्यावरून मला वाटलंच होतं तू असं काहीतरी बोलशील म्हणून. रडायला काय झालं? रडण्यासारखं काय आहे यात? रडतंय कोण? डोळ्यात काहीतरी गेलं. मला दवाखाना डोळे पुस, नाहीतर आईला वाटेल तुझ्या आईला वाटेल मीच रडवलं. सारिका, अगे सारिका. बोल की मम्मी. अगं जावई बापूंचा फोन आलता. कशाला? अगं शेजारच्या गावात पाहुण्याचं लग्न आहे त्यांच्या. लग्नाला येणार आहे आणि म्हणले जाता जाता सारिकाला पण घेऊन जातो. मला नाही जायचं. बघ आता, मला नाही जायचं. अजून किती दिवस राहायचे? आता हे घर तुझं कमी, सासर तुझं घर जास्त. तिकडच्या लोकांना जीव लावायचा. मला नाही जायचं. काय जावई बापू तुला काही बोललेत का? मला सांग, मी त्यांना बोलते. हे बघ मम्मी, तुला एकदा सांगितलंय ना मी, मला नाही जायचं तर नाही जायचं. अगं पण का नाही जायचं? हे बघ मम्मी, तू जर मला तिकडे पाठवणार असेल ना तर मी दुसरीकडे कुठेतरी जाईल. दुसरीकडे कुठेतरी जाईन म्हणजे? याचा काय अर्थ झाला? दुसरीकडे जाईन म्हणजे काय? हा,
ह्याच्यासाठी तुला लहानाचं मोठं केलंय हा? अगं लोकांकडून कर्ज काढून तुझं लग्न केलंय मी, हे दिवस दाखवायला हा? ते काय मला माहिती नाही दुसरं. उद्या जावा बापू येणार आहे, सरळ त्यांच्या संग निघायचं, काय नाटकं करायची नाही. तरी पण मी नाही जाणार. तू कशी जात नाही बघतेच मी, आई आहे तुझी मी, हा माझ्याशी गाठ आहे तुझी. थांब शांत बस. खोटे आहे मी. एवढ्या रात्रीचं तू इथं काय करतायस? तुझ्यासाठी तर आलोय ना. अरे कोणी बघेल ना माझी घर. नाही बघत कोण नाही बघत. तुझ्या घरच्या तू आपल्या सगळे उठत करायचे. मला माहिती आहे ना तू लवकर उठते घरच्यांपेक्षा. तू एवढं का कोणी बघितलं ना दोघांना कापून पण टाकतील. कापून तर टाकतील ना. तयार आहे मी तुझ्यासाठी. तू डोक्यात भेटला का? काय झालं? अरे वेळ काळ असतं काहीतरी. त्याला काय होते वेळ काय सांगून येते का? त्याला काय नसतं होत. कसं रे? असंच आहे मी. तुझ्यासाठी तर आलो ना मी. कपस सोड मला. काय हे बघ पल्ले, हाय मी याडा. मला सारखंच वाटतं त्या प्रेमासारखं सारखं आपल्यात नको असं कवायला. ती सारिका कशी त्या प्रेमाला सोडून गेली आणि लग्न करून गेली. मला सारखी भीती वाटते. नाही रे, मी तुझ्यावरच प्रेम करते, मी तुझ्यावर जीव लावते. शेवटपर्यंत मी तुला कुठंच नाही सोडून जाणार. अगं मग तसं जाणून तर दे ना जीव लावलं ग. तू काहीच करत नाही, जीव पण लावत नाही. हे जाणवत नाही म्हणजे काय? म्हणजे मी काय केलं पाहिजे जाणण्यासाठी? तेच तर केलं पाहिजे. जवळ तर येत नाही तू. डोक्यावर पडले का तू? चल ना. अरे नको. अरे सोड. अरे अरे कपस ना. अरे इथं नको. अरे नको रे. काय नाही होत ग. कपस ना. आता टेन्शन काय? कोण नाही बघणार. अरे